सध्या आपण करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी आलो आहोत। खासदार प्रणिती शिंदे यांनी आरोप केला होता की अक्कलकोट तालुक्यामध्ये प्लास्टिक तांदळाचा वाटप केलेला आहे। तर आपण सध्या हिवरवाडीतील स्वस्त धान्य दुकानात आलेलो आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करेन की सध्या आपण या दुकानामध्ये आल्यानंतर पाहू शकतो की हा जो तांदूळ आहे तो तांदूळ या ठिकाणी आपण पाहतोय। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हा थोडासा झूम करून दाखवा। सध्या हा तांदूळ हा रेग्युलर असल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्लास्टिकचं तांदळामध्ये असं रूपांतर नाही असं काय आपल्याला पाहायला मिळते। दुकानदार आपल्याबरोबर आहेत पवार साहेब। साहेब काय सांगाल कशा पद्धतीनं खासदार प्रणिती शिंदे यांनी आज प्लास्टिकचा तांदूळ अक्कलकोट तालुक्यामध्ये वाटप केला असा आरोप केला आहे। करमाळा तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे? आहे ते जुना तांदूळ आहे, पहिलाच तांदूळ आहे, रेग्युलर जी येतो तिचंही। साधारणतः किती आपल्याकडे तांदूळ किती येतो, किती वाटप केला गेला आहे, काय कुणाच्या तक्रारी वगैरे आल्यात का? नाही तक्रार नाही कोणाची। किती तांदूळ किती जणांना वाटप केला? पूर्ण झाले वाटप पूर्ण झाले। साधारण किती माल आपल्याकडून तांदळाचं वाटप केला जातो महिन्याला? महिन्याला 17-18 क्विंटल वाटप होती तांदळाची। या ठिकाणी काही नागरिक पण आहेत, या ठिकाणी आपण त्यांना पाहूया। काय सांगाल या ठिकाणी या गावचे सरपंच हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। खासदार प्रणिती शिंदे यांनी आरोप केला आहे की अक्कलकोट तालुक्यामध्ये प्लास्टिकचे तांदूळ वाटप केले गेले। नेमकं काय करमाळा तालुक्यातील तुमच्या गावातील काय परिस्थिती असणार आहे? आता आमच्या तर गावामध्ये तांदूळ एकदम पहिला हाईच रेग्युलर तांदूळ आलेला आहे, जुनाच आहे। कुठल्याही गावातल्या माणसाच्या कुठली तक्रार नाही की काही नाही खराब असा तांदूळ आला आहे म्हणून। नक्कीच आपण पाहतोय की करमाळा तालुक्यातील हिवरवाडीतील स्वस्त धान्य दुकानामध्ये आलेलो आहोत आपण। या ठिकाणी पाहू शकतो की हा जो तांदूळ आहे तो रेग्युलर प्रमाणेच तांदूळ यांच्याकडे येत असल्याचं जी माहिती आहे ते स्वस्त धान्य दुकानाकडून देण्यात आली असून करमाळा तालुक्यामध्ये अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा तांदूळ प्लास्टिकचा न आल्याची माहिती जी आहे ती या स्वस्त धान्य दुकानदाराकडून देण्यात आली असून करमाळा तालुक्यामध्ये अद्यापही कुठल्याही प्रकारची तक्रार ही तांदळाची आलेली पाहायला मिळत नाही। कॅमेरामन हरीश गाडेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।